तर इकडे मुसळधार पावसामुळे मानकुर्ड स्टेशन परिसरामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय आणि पाणी साचल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झालेली आहे। मानकुर्ड स्टेशनच्या बाहेर सुद्धा कामं जी आहेत ती सुरू आहेत आणि त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शनची कामं सुरू असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा पाण्याचा निचरा होण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत। परिणामी मानकुर्ड स्टेशनच्या परिसरामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय आणि या साचलेल्या पाण्यामधून नागरिक जे आहेत ते आपली वाट काढतायत। वाहन चालकांची सुद्धा चांगलीच तारांबळ झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये हेच दृश्य पाहायला मिळतंय। तर इकडे नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते आणि सखल भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर पाण्याचा निचरा होत असतो, सहजासहजी या ठिकाणी पाणी साचत नाही। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्याच्यामुळे नवी मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। तर दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। दादर ते परळ हा जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। दादर ते परळ हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी हिंदमाता परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी जी आहे ती घेतली जाते। दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। सखल भाग म्हणून हिंदमाता परिसर ओळखला जातो आणि पावसाचा जोर वाढला की या भागामध्ये पाणी साचतं आणि आता तर पावसानं चांगला जोर धरलेला आहे, त्याच्यामुळे हिंदमाता परिसरात पावसाचं पाणी साचलेलं आहे। तर इकडे मुंबईतील मुसळधार पावसाचा वाहतुकीला मोठा फटका बसलाय। मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, त्याच्यामुळे मध्य रेल्वेने जर तुम्ही प्रवास करत असाल तर वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, कारण खोळंबा होऊ शकतो। मध्य रेल्वेच्या लोकल या 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतायत। तर इकडे रस्त्यावर सुद्धा पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतायत। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मयुरेश, शहरात पडत आहे आणि त्याचा फटका लोकलवर देखील पडला आहे। मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे। तर दादर परिसरामध्ये जर आपण बघितलं, दोन्ही ट्रॅक जे मुंबईकडे जाणारा आणि कर्जत खोपोलीकडे जाणारा जो रेल्वे ट्रॅक आहे हा संपूर्ण पाण्याखाली गेला आहे। या रेल्वे रुळावर देखील आता पाण्याखाली गेल्याने ह्यात देखील मोठी वाढ होत आहे आणि समोरच्या बाजूने जर आपण बघितलं CST कडे जाणारी जी लोकल आहे ती तब्बल 10 ते 15 मिनिटं त्या एकाच प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी थांबलेली आहे, कारण की पुढे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सिग्नल तिला मिळत नाही। मात्र जी लोकल सेवा आहे ती तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे। चाकरमानी वर्गांचे मोठे हाल होत आहेत, कारण की मुंबई की लाइफलाइन मग्न हो गया है। जहां तक आपकी नजर जाएगी सिर्फ पानी ही पानी नजर आएगा। आगे की तरफ रिक्शा इस पानी के अंदर बंद हो गए, जिसे कुछ लोग धक्का मारते हुए नजर आ रहे हैं, निकाल रहे हैं। जो बाइक है वो बाइक बंद हो गई है। रोड की दूसरी तरफ कार बंद पड़ी हुई नजर आ रही है। दूसरी तरफ जो रोड है इसके तरफ दिखा दूं कि 1-2 नहीं बल्कि 4-4 कार इस सड़क पर बंद है। सिर्फ सड़क पर ही पानी नहीं है बल्कि आसपास की जो सोसाइटियां हैं उन सोसाइटियों में, उन दुकानों में, तमाम जो यहाँ पे इलाके हैं उन तमाम इलाकों में इस वक्त पानी भरा हुआ है। पूरी तरह से यह रास्ता, यह परिसर जलमग्न हो गया है। हर तरफ सिर्फ पानी ही पानी नजर आ रहा है। मनसे के कार्यकर्ता यहाँ पर पहुंचे हुए हैं और इस जल जमाव का विरोध कर रहे हैं, आंदोलन कर रहे हैं, महानगर पालिका का विरोध कर रहे हैं। मनसे के कार्यकर्ताओं ने यहाँ पर हार फूट डालकर इस जल जमाव का विरोध किया है। बता दें कि यह रास्ता कम और नदी का रूप ज्यादा दिख रहा है। जो डिवाइडर है वह डिवाइडर पानी के अंदर डूबता हुआ नजर आ रहा है। जो गाड़ियां है वो गाड़ी पानी में डूबती हुई नजर आ रही है। हर तरफ यहाँ पर सिर्फ पानी ही पानी नजर आ रहा है। अंधेरी वेस्ट का यह वीरा देसाई इलाका हाई प्रोफाइल इलाका माना जाता है। यहाँ पर अनेक सेलिब्रिटी रहते हैं, कई बड़े उद्योगपति रहते हैं और ऐसे इलाके में इस तरह से जल मग्न होना, इस तरह से जल भरा होना अपने आप में कई बड़े सवाल खड़े करते हैं। यह हाई प्रोफाइल सोसाइटियां हैं और इस सोसाइटियों के अंदर आप देख सकते हैं, सोसाइटी के गेट के अंदर हो या सोसाइटी का दुकान हो, उन दुकानों में भी इस वक्त पानी भरा हुआ है। लोग दुकानों के बाहर खड़े होकर पानी निकलने का इंतजार कर रहे हैं। देखिए बाइक पानी के अंदर बंद हो गई है। कहाँ से आ रहे हो आप? हम लोग सर आ रहे हैं मलाड से। अच्छा, तो कितना पानी भरा है रास्ते? अरे सर बहुत भरा है, मजा आ रहा है।
बजा रहे तो लोग इंजॉय भी कर रहे हैं, गाड़ियां बंद हुई है, धक्का मारे फिर भी लोग इंजॉय कर रहे हैं। इस वक्त अंधेरी वीरा देसाई का यह जो इलाका है पूरी तरह से जलमग्न हो गया है। हर तरफ सिर्फ पानी ही पानी नजर आ रहा है, रास्ता कम, यह नदी दिख रहा है और सिर्फ रोड पर ही नहीं बल्कि आसपास के जो परिसर है, जो बिल्डिंगें हैं, उन बिल्डिंगों में भी इस वक्त पानी भरा हुआ है। वीडियो जर्नलिस्ट संतोष कदम के साथ गोविंद ठाकुर, TV9 मुंबई। ही 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावते, परिणामी प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। ट्रेन सोडून अक्षरशः प्रवासी जे आहेत ते दादर स्टेशन गाठतायत, प्लॅटफॉर्म गाठतायत। दादर रेल्वे स्टेशनवरची ही लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। एका ठिकाणाहून आपण पाहताय एका मार्गावरून ट्रेन ही हळूहळू पुढे जाते, काही ठिकाणी ट्रेन या थांबलेल्या आहेत। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। 15 ते 20 मिनिटं मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिरानं सुरू आहे, मात्र प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। ऑफिस गाठायला उशीर होतोय आणि त्यातच रेल्वे पुढे धावत नसल्यामुळे रेल्वे सोडून ट्रॅकवरूनच चालत प्रवासी पुढे पुढे सरकताना पाहायला मिळतात। मात्र अशा वेळेला TV9 मराठी आवाहन करते की अशी कुठल्याही प्रकारची रिस्क जी आहे ती घेऊ नका। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मयुरेश, अनाउन्समेंट काही होत आहेत का? ऋषाली, आपण जर बघितलं ह्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून वारंवार ह्या ठिकाणी सांगण्यात येते की लोकल ज्या गाड्या आहेत त्या उशिराने धावत आहेत, काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका, कारण की मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जी रेल्वे आहे ती रेल्वे सेवा देखील उशिराने धावते असं देखील सांगण्यात येत आहेत। मात्र आपण जर बघितलं तब्बल अर्धा तास लोकल सेवा हे उशिराने धावत आहेत, तर काही चाकरमानी वर्ग हे पुन्हा आपल्या घरी परतले आहेत। तर या ठिकाणी जर बघितलं संपूर्ण रेल्वे रुळावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। नदीचं स्वरूप या रेल्वे रुळावर आलंय, कारण की मगाशी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं होतं आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाचे जे कर्मचारी ते या ठिकाणी दाखल झाले होते। आता सध्या पाण्याचा निचरा काढण्यासाठी हे जे कर्मचारी आहेत हे तैनात करण्यात आलेत। मात्र रेल्वे रुळावर जे पाणी आहे ते वाढतच चालले। मात्र पाऊस जर असाच राहिला, पावसाने जोर जर असाच पकडला तर रेल्वे सेवा ही विस्कळीत होऊ शकते। मात्र जी लोकल आपण समोरच्या बाजूला जी लोकल पाहू शकतो ती तब्बल 20 मिनिटं झाले ते एकाच रेल्वे स्थानकावर उभी आहे, कारण की कोणत्याही प्रकारचा सिग्नल त्या रेल्वेला मिळत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळावर पाणी असल्याने कोणत्याही रेल्वेला आता या ठिकाणी सिग्नल मिळत नाही, त्यामुळे ह्या रेल्वे रुळावरच थांबलेल्या आहेत। मात्र प्रवाशांची मोठे हाल होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत। नक्कीच मयुरेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा, तुमच्याकडून अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत। तर चेंबूर मार्केटमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे, पावसाचं पाणी दुकान घरांमध्ये शिरलेलं आहे, त्याच्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। हॅलो, आज मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हीच दृश्य पाहायला मिळतात। रस्त्यावर अक्षरशः पाणी आलेलं आहे, त्याच्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सोबतच काही सोसायट्यांमध्ये सुद्धा ज्यांची तळमजल्यावर घरं आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। पाण्याचा निचरा होत नाहीये, कारण पावसानं हा वेग धरलेला आहे, जोरदार पाऊस पडतोय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्याच्यामुळे वाहतुकीचा ठिकठिकाणी खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। रस्ते वाहतूक असो किंवा रेल्वे वाहतूक, दोन्ही वाहतुकींवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। चेंबूर मार्केटमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। जर आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जे आहे ते सातत्यानं केलं जात आहे। चेंबूर मार्केटमधली दृश्य आपण पाहताय, गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि या गुडघाभर साचलेल्या पाण्यामधून वाहन चालक रस्ता काढतायत। मोनोरेल रेल्वे स्टेशन जवळची दृश्य TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्हली आपण या ठिकाणी पाहताय। मोनो रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहे आणि त्याच्या खालच्याच भागामध्ये रस्त्यावर हे पाणी साचलेलं आहे। पाण्याचा निचरा जो आहे तो तेवढ्याच वेगानं होत नाहीये, कारण पावसाने जोर धरलेला आहे आणि मुंबईला पुढील 48 तास रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आणखीन मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळू शकतो असा इशारा देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। चेंबूर मार्केट आणि चेंबूर मोनोरेल रेल्वे स्टेशनच्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहताय। त्या ठिकाणी रस्त्यावर कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे आणि वाहन चालक याच साचलेल्या पाण्यामधून कशा पद्धतीनं मार्ग काढताय ही दृश्य।
तयार झालेला आहे, सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे. याचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सुद्धा दिसेल. आज 18 तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे. इन्क्लुडिंग मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट आहे. उद्यासाठी नॉर्थ कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगडसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. सोबतच फिशरमॅन वॉर्निंग सुद्धा इश्यू केलेली आहे की त्यांनी समुद्रामध्ये जाऊ नये. धन्यवाद. नमस्कार, मी शुभांगी होते बोलते, प्रादेशिक हवामान विभाग मुंबई येथून. आपण बघतोय आज सकाळपासून मुंबईमध्ये संततधार सुरू झालेली आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि त्याच्यासोबतच ईस्ट वेस्ट शिअर झोन तयार झालेला आहे. सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे. याचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. काही